महाराष्ट्रातील काही काही कालवणना लुप्तच होत चाललेत बरं का. आणि एकांना माहीत पण नाही ही आमटी कशाची असते. तर आपण आज तयार करणार आहोत झणझणीत, अगदी दिसायला जितकी सुरेख दिसते ना, चवीला तेवढीच भारी इंद्रायणी तांदूळ घ्या, त्याचा भात लावा गिच्च आणि त्याच्याबरोबर ही आमटी खाऊन बघा बरं का. अगदी ना तुम्हाला स्वर्गात गेल्यासारखं वाटेल बरं का. इतकं छान हे भारी लागतं. हे आहे वाळलेल्या पावट्याची आमटी, जी डाळ केली जाते ना ती. तर आपलं काय असतं, ओला पावटा, वाळलेला सुका पावटा आणि त्याची डाळसुद्धा असते. आणि त्या डाळीची आमटी ना खूप चवीला सुंदर लागते बरं का. आणि तुम्हाला सांगते, विशेष म्हणजे आमटीला ना करायला जास्त कष्ट करावे लागत नाही. अगदी डाळीची आमटी असते ना त्याच पद्धतीनं ही आमटी तयार होते आणि चवीलासुद्धा जबरदस्त बरं का. तर काय करायचं, अजिबात ह्याला भिजत घालायची वगैरे काही गरज नाही. कुकर घ्यायचा, त्यामध्ये घालायचं आपल्या घरामध्ये जितके सदस्य आहेत ना तितक्या प्रमाणानुसार इथं ही डाळ घ्यायची, हा पावटा घ्यायचा वाळलेला. तर इथं आमच्यात 5 लोकांसाठी आरामशीर ही आमटी पुरली आहे. आणि तुम्हाला सांगते, अशा आमट्या असल्या की एका दुसरी भाकरी जास्त जाते बरं का. अगदी गावरान रेसिपी असतील ना तितक्या ना चवीला जोरात लागतात आणि साध्या सिंपल असतात बरं का करायलासुद्धा. तर पावटा ना स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचा. धुतल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं शिजण्यापुरतं आणि ह्याच्या 5-6 शिट्ट्या घ्यायच्या. तर तुम्हाला सांगते, काही वाळलेले कडधान्य आहेत ना त्याला जरा जास्त शिट्ट्या घ्याव्या लागतात, कारण की आपण अगोदर भिजत वगैरे घालत नाही. त्यामुळं अशा पद्धतीनं 5-6 शिट्ट्यामध्ये हे शिजवून घ्यायचं. शिजलं की त्यामध्ये जर आपल्याला जेवढं आमटी करायची ना तितकं पाणी ॲड करायचं आणि त्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचं. म्हणजे काय होतं, एकसारखंपणा येतो. त्यामध्ये हळद घालायची, हळद घालूनसुद्धा छान एक उकळी मारून घ्यायची. तर अजिबात अवघड आमटी नाही, अगदी साधी सिंपल आहे. भिजत घालायची गरज नाही, जास्त काय काटाकूट म्हणजे चिरायची वगैरे काही नाही, फक्त कोथिंबीरच तेवढी चिरायला लागते. टोप ठेवायचा, त्यामध्ये तेल घालायचं 2 चमचे, त्यामध्ये घालायचं जिरे. तर फोडणीसाठी सुद्धा जास्त जास्त घालावं लागत नाही. लसूण वापरायचा मात्र जास्त, लसणामुळे छान अशी आमटीला चव येते. लाल तिखट घालायचं. हळद तर आपण अगोदर त्या डाळीमध्ये घातली आहे. लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालायची. झणझणीत अशी आमटी तयार होते. बघू शकताय, अगदी 2 ते 3 मिनटामध्ये ही आमटी तयार होते. चवीलासुद्धा जबरदस्त लागते. चवीपुरते मीठ घालायचं. ह्या आमटीबरोबर भाकरी म्हणू नका, चपाती म्हणू नका, आणि खास विशेष करून ना इंद्रायणी तांदळाचा भात असतो ना गीचं, त्याच्याबरोबर ही आमटी ना खूप सुंदर चवीला लागते. अगदी ह्याचा ना आमटीचा वेगळाच औरा आहे बरं का. हिरवीगार आपली देशी कोथिंबीर घालायची. तयार झाली की नाही आपली झटपट होणारी महाराष्ट्रीयन लुप्त होणारी पावट्याच्या डाळीची आमटी. खूप सुंदर चवीला लागते. तुमच्याकडे काय म्हणतात ह्याला आणि तुम्ही करता का, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असंच चॅनल पाहत राहा. धन्यवाद.